पद्मनाभ जोडला. बसणारी मंडळी काय झालं तिकडं आहे आयोजक मंडळी, तुम्ही माझ्याकडे पहा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बसणारी मंडळी, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, म्हणून एवढा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अरे किती लोकसंख्या आपल्या गावची? गावची लोकसंख्या किती? 15,000 आहे, बरोबर आहे का नाही? आपण असं समजू 15,000 10,000 लोक कुंभमेळ्यात गेले, कमीत कमी 5,000 नको का? हे जर लोक पाहिले तर यातले अर्धे लोक बाहेर गावचे, मग तुमच्या गावचे लोक गेले कुठं? अध्यक्ष म्हणतात काळजी करू नका, काल्याच्या दिवशी अख्खं गाव जेवायला. प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाही हो महाराज. अरे पादुकाचं मंदिर जवळ असून सुद्धा काही काही हलकट लोक मंदिरात जाऊन पाहत नाही, असं समजायचं हे इराकिरांचं पठाण चुकून इथं जन्माला आलेलं. प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये, प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ कसा राहील महाराज? म्हणून भाग्योदयन बहुजन्म समर्जिलेन सतसंग मंचलपते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणाशं विदाय ही तो दैते विवेका. माय बाप, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय रे तुम्ही आणि मी, म्हणून एवढा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अगदी सुंदर अभंग मी तुम्हाला सर्व पंचसेवेसाठी घेतलाय. अभंग आहे मुक्ताईचा 4 चरणाचा, आणि या मुक्ताई 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानदादाला उपदेश करत आहे. शास्त्र असं सांगतंय, उपदेश करण्यासाठी माणसाचा अधिकार असावा लागतो. उपदेश करण्यासाठी काय असावा लागतो? अधिकार असावा लागतो. शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये, शास्त्रामध्ये जी किंमत आहे ती ज्ञानाला आहे. महाराज सांगतात धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा शिष्य किंकरा. भागवतकाराने किती सुंदर सांगितलंय पहा. धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. महाराज जर वयाला किंमत असती तर एखादा 90 वर्षाचा बुढा आहे, 95 वर्षाचा बुढा आहे, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नसेल, आणि एखादा आमच्या संस्थेमधलं 12 वर्षाचं लेकरू असेल आणि त्याच्या गळ्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ असेल, तर शास्त्र असं सांगते त्या 95 वर्षाच्या बुढ्यापेक्षा ते 12 वर्षाचं पोरग मोठं आहे का? हे 95 वर्षाचं झालं तरी याला कसं वागावं याची अक्कल आली नाही. हे 95 वर्षाचं झालं तरी याला कसे वागावं याची अक्कल आली नाही. आणि 12 वर्षाचं लेकरू असून सुद्धा त्यानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली. बसणारी मंडळी 1400 वर्ष जगले माझे चांगदेव महाराज. किती वर्ष जगले?
1400 वर्ष. मग 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज काही थोडा अधिकार नव्हता चांगदेव महाराजांचा. चांगदेव महाराज 6 महिने समाधीमध्ये राहायचे आणि समाधीतून बाहेर आले. त्या 6 महिन्यामध्ये जेवढे लोक मेलेले तेवढे नुसतं नजर फिरवली की तरी लोक जिवंत होऊन घरी पळून जायचे. एवढी ताकद होती चांगदेव महाराजांची. मग एवढा मोठा असणारा योगी महात्मा पण 5 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेले. याचं कारण वयापेक्षा ज्ञानाला किंमत जास्त आहे. बाबा सांगतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तुकारांचा आवाज कमी कर म्हणजे कोण येणार. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बसणारी मंडळी, शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये, शास्त्रामध्ये ज्ञानाला किंमत आहे. आणि मी तर खरं सांगू का महाराज, या वारकरी संप्रदायावर सर्वात मोठे जर उपकार कोणाचे असत तर माझ्या मुक्ताईचे. का मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केला नसता तर ज्ञानेश्वरी पाहायला भेटली नसती. मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केला नसता तर चांगदेव 65 पाहायला भेटली नसती. मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केला नसता तर अमृत अनुभव पाहायला भेटला नसता. आणि मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केला नसता तर 27 चरणाचा 27 अभंगाचा हरिपाठ सुद्धा तुम्हाला मला पाहायला भेटला नसता. म्हणजे या संप्रदायावर सर्वात मोठे जर उपकार कोणाचे असेल तर त्याचे माझ्या मुक्ताईचे. आणि ती 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरायला संतांचे लक्षण सांगत आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो संत मानायचं कोणाला. कारण सध्या 2025च्या शेवट संतांमध्ये पंथामध्ये एवढा गोंधळ झालाय. दगड उचलला की संत निघायला लागला. पंथाला आणि संताला ऊत आला या महाराष्ट्रामध्ये. पण माझी विनंती गड्यानो तुम्हाला, परमार्थ करणाऱ्या सर्व मंडळीला माझी हात जोडून विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आपण दुसऱ्याला संत म्हणलं नाही पाहिजेत महाराज. काही लोक म्हणते ज्ञानोबरायलाच म्हणायचं, गजानन महाराजाला म्हणायचं नाही का, ज्ञानोबरायलाच म्हणायचं, नाथबाबाला म्हणायचं नाही का, ज्ञानोबरायलाच म्हणायचं, सावता महाराजाला म्हणायचं नाही का. मी एक सांगू का तुम्हाला, ज्ञानोबराय तुकोबराय आले की गजानन बाबाही आले, ज्ञानोबराय तुकोबराय आले की तुकडोजी महाराजही आले, ज्ञानोबराय तुकोबराय आले की गाडगे बाबा सुद्धा आले. खरं सांगू का महाराज, एक निष्ठता नसल्यामुळं आपण संप्रदायाचे लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेलो नाही महाराज. एक सांगू तुम्हाला, बाकीच्या संस्थांमध्ये बाकीच्या संप्रदायामध्ये एक निष्ठता, एक मंत्र आहे, एक संत आहे, एक देव आहे, एक ग्रंथ आहे. आपलं उलट आहे महाराज. आपला एक संतही नाहीये, एक ग्रंथ नाहीये, एक देव नाहीये आणि एक मंत्र सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे तुमची आणि माझी जी घुटनता जी तयार झाली त्याच्यामुळे तेच कारण आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती कड्यानो, मुक्ताई ज्ञानदाताला उपदेश करत आहेत. मला पहिला प्रश्न असा निर्माण होतोय की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या एका थोर महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायसारख्या व्यक्तीला 5 वर्षाच्या चिमुकलीने मुक्ताबाईने उपदेश करावा, ज्ञानोबरायने ताटी लावली. एक सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक खंत सांगतो गड्यांनो, या महाराष्ट्राला लागलेला एक शाप सांगतो. इथं जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व कोणाला कळलं नाही गड्या. अरे ज्या गजानन महाराजाचं एवढं मोठं देवस्थान आहे, ते गजानन बाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठून दिला. हा इतिहास विसरून चालता येणार नाहीये. ज्ञानोबरायच्या सोहळ्याला 10 नाही 20 लाख लोक येतात, पण ते ज्ञानोबराय हयात असताना लोकांनी इंद्राणीवर सुद्धा स्नान करू दिलं नाही. जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेच्या उत्सवाला 5 ते 10 लाख लोक येतात, पण ते तुकोबराय हयात असताना लोकांनी त्यांचा गाथा बुडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले. म्हणून खरं सांगू का, इथं माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं. हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य. तुम्ही किती चांगले कीर्तनकार आहे, तुम्ही किती चांगले समाजसेवक आहे, तुम्ही किती चांगले परमार्थिक आहे, तुम्ही किती चांगले राजकारणी आहे, हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, ओ दादा काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या जिल्ह्यात नव्हता महाराज. गोर गरीबाला मदत करायचा, सर्वांना सहकार्य करायचा, एवढा चांगला माणूस कसा भर घेऊन गेला संदेव. हे ऐकण्यासाठी माणसाला काय करावं लागतं, मरावं लागतं. काय करावं लागतं, जिवंतपणी तुम्हाला कोणी तुमचा स्वीकार करणार नाही. अरे जिवंतपणी देवाचा समाजाने स्वीकार केला नाही तर आपल्यासारख्या लोकांचा काय करणार आहे महाराज. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता, तिचं नाव आहे सीता. त्या सीतेला जरी या समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांना लोक बोलतील एवढा काही ताण घ्यायचा. उलट तुकोबरायचं प्रमाण ध्यानात ठेवायचं.
तुका म्हणे हासे जन, नाही कानसे ठाई, नाही कानसे ठाई, नाही कानसे ठाई.